हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज ना आम्ही डान्सची प्रॅक्टिस करणार आहे, कारण की दीपूचं लवकरच लग्न येत आहे, तर तिच्या संगीतसाठी आम्ही डान्स बसवणार आहे। तर ते तुम्ही पुढे बघा। सो गाईज, आता आम्ही निघालो डान्स वगैरे करून काहीतरी खायला, कारण की खूप भूक लागले। घरीच ऑर्डर करणार होतो, पण बोललो की बाहेर जाऊया, घरी काय बसायचं, म्हणून आता आम्ही वाव जाम भारी वाटतंय। हिला विचार होती मी का चांगला करते का डान्स की नको करू, तर ही बोली नाही सगळं छान करते, फक्त मनापासून कर, हसू नको। तर मग मी बोलली मला सगळं जमते, पण ते मला नाही जमते। तर बोलले अगं घागरा असणार आहे, खालचं काय करणार आहे, वरतून फक्त तू नीट कर। तर ही बोलते अगं दीपू पण तुझ्यासारखीच करे, तिला म्हणून आम्ही दोघे यांची मजा घेत होती। मग तिला बोलायचं तुला तेवढं पण नाही जमत। म्हणजे मी आंघोळ नाही केलं तर मी एवढी घाण दिसते। आंघोळ करताना एवढी घाण दिसते। आम्ही मेकअप नाही मी गॉगल पावभाजी दाखवूया माझ्या। चलो खाऊन भेटूया, बाय करा। आम्ही शॉपवरती आलोय, कारण की आमच्या शॉपच्या आतमध्ये ना बेडूक घुसलाय, आणि बेडूक करण्यासाठी मला घेऊन आले। एक तर मी बेडकाला ऑलरेडी घाबरते, आता बघूया निघतोय की नाही। चलो जरा वरती उचल, लवकर पडदा वरती उचल ना। अगं पडदा वरती उचल ना। चाललाय तो स्वतः चाललाय। थांब जरा पडदा अटकेल। नाही ये बाई, इथे आपला इकडे ये गुड्डी। अगं काढ त्याला। इतका चिकट गुंडा आहे ना हा, कसं चिपकलाय बघ। मग एवढा उशीर तर तू एकटीच काढू शकली असती गुड्डी। हा इथपर्यंत येतो ना, इथून रिटर्न फिरतो। नाही ढकल जोरात, फिरणार ढकल। अगं तू तर मला डेअरिंग आली। आम्ही बेडूक काढतोय, सगळे माझ्यामुळे होतंय। शी बाई किती घाणेरड आहे। चिपकलाय का तो? पडद्यात गेला वाटतं। ए बाहेर गेला तिकडून फटीतून। ढकल जोरात। गेला? बाहेर जा। ते दरवाजा लागला ना। नाही गेला गुड्डी, नाहीये दिसत का नाहीये? मग बाहेर पण कुठे गेलाय? आत नाहीये, बाहेर गेलाय। हा गेलाय। फायनली माझ्यामुळे बेडूक निघालेला आहे। सगळी माझी मेहनत। बोल थँक्स बोल। कुठे गेलीस? परत आला का? अगं लांब टाक, तो परत येईल। शी बाबा, तो त्यातून येणार। खोल आणि पटकन लांब ढकल। मी तुला सहकार्य करते, तू लांब ढकल। व्हेरी गुड व्हेरी गुड।
चपलीत घातला की काय? बाहेर जा ना थोडा दरवाजा खोलून. मी नाही, मला नाही आवडत बेडूक. मी माझ्यामुळे तुला एवढी डेअरिंग आले. माझं फक्त बसणं तिथे इम्पॉर्टंट. देखो काय तो बेडूक ना काय शॉप सोडतच नाहीये. कालपासून आहे शॉप मध्ये आणि मी आल्यानंतर आज तो बाहेर गेला. वाव, हाताने पकडते की काय? गेला. फायनली बेडूक बाहेर गेलेला आहे. त्यात सगळं माझं सहकार्य आहे. सो या आता आपण घरी जाऊया आणि फ्रेश. सो आता आम्ही मस्त रेडी होऊन चाललोय गुड्डीला कपडे घ्यायला. तुझ्याकडे ड्रेस आहे तर मग चप्पल घेते का? थांब ना, ब्लॉग ऑफर आहे. सिरियसली विचारते मी. बघू, आम्हाला थोडीशी शॉपिंग करायचे, कपडे घ्यायचे, कारण की लवकरच 14 एप्रिल येते. तर त्यांची आमची काहीच तयारी नाही झाली. सो आता आम्ही चाललोय. बघू कपडे बघू मस्त मस्त. जर आवडले तर इथून घेऊन आहे, तर मग पुढे शॉपिंग करायला जाऊ. तर भेटूया पुढे. कसं वाटतं? हा थोडा चांगला वाटतं. काश्मीरी बोला ना, तुमची ऑफर सांगा. काय बोलू? ऑफर तसं बोलत नाही ना. ऑफर ब्लॉग मध्ये आपण मी नाही करणार. कोण सांगत पण सारखं आपल्याकडे येते. सो गाईज आता आम्ही द्वारकादासमधून मस्त ड्रेस पीस घेतलाय. खूप सुंदर आहे, जसा पाहिजे तसा आम्हाला भेटलाय. आणि अनएक्सपेक्टेड होतो आम्ही असं काय घेऊ. खरं तर आम्ही जयंतीसाठी कपडे घ्यायला गेलो, पण आम्हाला तो खूप आवडला म्हणून आम्ही तो घेतलाय. आणि आता आम्ही निघालो आणि द्वारकादासमध्ये एकदम मस्त ऑफर चालू आहेत. तुम्हाला पण जयंतीसाठी किंवा फंक्शनसाठी कपडे घ्यायचे असेल तर तिकडे जाऊन व्हिजिट करा. मस्त मस्त कलेक्शन आहेत आणि ऑफर पण भरपूर साऱ्या चालू आहेत. सो आता आम्ही दीपूकडे चाललोय थोडंसं तिला भेटायला पण, आणि तिच्याकडे आमचं काम पण आहे म्हणून आम्ही चाललोय. तो भेटूया पुढे. आम्ही आता यांना भेटायला आलोय आणि बसायला बोलायला आलोय. तर ही राणी बघा रॅकेट घेऊन आले खाली. बघा हिला बघा, फुल स्पोर्ट्समॅनचे कपडे बिपडे घालून आले काय. बघा हिला बघा बघा बघा. रामुळसी पॅटर्न. ती पण थांबते का? उगाच उगाच शायनिंग नको मारू. आम्ही इकडे नवीन आता आम्ही इकडे हे ऐकायला आलो. रुटीन आहे का? तर आज मी सकाळी 5 वाजता 5:30 तर मी उठली. मम्मी आंघोळ केली. 6 वाजता रेडी झाली. मम्मी कॉफी पिली. मम्मी बॅग भरली. मम्मी निघाली 6:30ला. 6:46ची ट्रेन पकडली. मम्मी 7:15ला क्लासला पोहोचली. 7:30चा लेक्चर अटेंड केला. आज फर्स्ट डे होता माझा 12th हॅलो. पैसे दिले तर लवकर. हां, आम्ही ना झेप्टोवरून ऑर्डर केलं आहे थम्सअप वगैरे, म्हणजे स्प्राईट वगैरे. तर त्यांना ना पैसे लवकर पे केले की ते लवकर येतच नाही. तर तुम्ही पेमेंट आधी करू नका, आधी ऑर्डर येऊ द्या, मग पेमेंट करा. आणि राणीचा डेली रुटीन आहे. थांबा, आता झेप्टोचे ऑर्डर घेतले. त्याच्यामध्ये आम्ही हे मागवलंय बघा. आम्ही आलो तर आमचं किती पाऊंड चालतं बघा. तुझ्याकडे नाही आहे ते ताक आणि एवढी का नाही तुझी 2-2 का. आणि झेप्टोवरती ना ऑर्डर करा. पहिली ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला थोडासा डिस्काउंट भेटेल, पण नंतर तुम्हाला ना खूप सारे डिस्काउंट भेटतात. 100-100 रुपये डायरेक्ट ऑफ होतात. आज मी 6 प्रोडक्ट्स मागवले. त्याच्या बाहेर व्हेजिटेबल्स आणि अजून साऱ्या गोष्टी मागवल्यात, हळद वगैरे. तर मला डायरेक्ट 20 रुपयाला ते भेटले. तर झेप्टोला ऑर्डर करा, खूप भारी मस्त. आम्ही झेप्टोवरून मागवलेलं तुम्हाला एक फुलगुच्छ दाखवतो. हा आहे पुदिना. गाईस ते सोडा, माझी रुटीन आहे. हां बोला. काकाने डिस्टर्ब केला. ओके. तर मी हां, तर मी मग क्लासला गेली. माझा 10 वाजता लेक्चर संपला. मी मग खाल्ला टिफिन, चिप्स खाल्ले आणि फ्रूट्स खाल्ले. मग मी 10:30ला क्लासमधून निघाली. मी 10:28ची ट्रेन पकडली अंबरनाथपूर, आणि त्या ट्रेनने मी विठ्ठलवाडीला उतरली. मग विठ्ठलवाडीला उतरून मी कॉलेजला गेली. ट्रेनमध्ये मी टिफिन खाल्ला. त्याच्यानंतर मग मी कॉलेजला गेली. मग आम्ही थोडासा हे करायला बायोच्या लॅबमध्ये घुसलो. मग तिकडे जे ऑलरेडी प्रॅक्टिकल लिहिले होते त्याचे फोटो काढले, ते केले. आणि मग मॅमशी जाऊन बोलली, कारण की मला लवकर जायचं होतं. माझ्या 2 एक्झाम होते. तर मी फटाफट प्रॅक्टिकल लिहिली आणि ते केलं. मी 12:45ला फटाफट निघाली. मी सेकंड फ्लोअर होती. 6th फ्लोअर माझी इंग्लिशची एक्झाम होती. तर मी तिकडे गेली आणि पेपर दिला. आणि मग मी स्टेशनला 1 तास थांबली आणि मग ट्रेन पकडली. मग मी घरी आली. मग मी झोपली आणि मी 7 वाजता मग अभ्यास केला. आम्ही एवढा लांबून हेच ऐकायला आलो. आणि मग मी आता मी खाली आली. तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मी नाही जमतंय जमतंय जमतंय.
हे असं वाटतंय तिच्या लग्नाच्या आधी आपण एक मेमोरीज कलेक्ट करतोय. कुछ पल ऐसे भी. आमच्या तोंडावर वरत आउट आउट. ए कट आउट आहे राणी धर. ए माझा मोबाईल आउट. काहीच केलं नाही, काहीच नाही. आम्ही हे खेळायला तिकडून एवढं लांबून इकडे आलोय. बेलवली. आता माझा नंबर आहे तरी पण या दोघी भांडतायत. शी. आणि दीपूने गिवअप घेतला कारण की राणी ऐकत नाहीये. ए काय फालतूगिरी आहे. हे बघ किती भांडतायत. दीपूला काय बॅडमिंटन नाही भेटत आहे. मी तर बोलते या दोघींना खेळू दे पण ही लहान मुलांसारखी करते. मॅच्युअरच नाही झाले अजून. लग्नाची वेळ आली आणि आता तू मॅच्युअर नाही झाले दीपू अजून पण. बस खाली आता. गिवअप घे आणि आता खेळा तुम्ही. मज्जा येते अचानक. खूप मज्जा येते त्या पोरींसोबत. मला त्या पोरींसोबत खूप मज्जा येते आणि असं वाटतं आपण आपल्या राहू शकतो त्यांच्यासोबत. असं फेक बनण्याची जरूरत नाही अशी बोलली. त्या पोरी कोणी तुम्ही समजू. अरे तसं नाही. अरे त्या म्हणजे आम्ही. त्या दीदी सांगत होती पप्पांना की प्राची दीदी आणि शीतल दीदी खूप मजा करतात. आम्हाला खूप मज्जा आली त्या दिवशी. मग मी बोलली की हो मला त्या पोरींसोबत खूप मज्जा येते. मी अशी बोलली. आता आम्ही खेळून झाले. आता आम्ही काहीतरी खायला घ्यायला चाललोय. खरं तर आम्ही झेप्टो वरून काहीच खेळलो. आम्ही झेप्टो वरून मागवणार होतो. आमच्याकडे 75 कॉइन्स होते पण त्याच्यावरती जे खायचे ते अवेलेबलच नाहीये. सो आता आम्ही चालत चाललोय. आणि राणी इकडे. राणी आणि आम्ही फ्री मध्ये पैसे भरणारे इकडे. आम्ही दोघी पण लहान आहोत. या दोघी आमच्या मोठ्या बहिणी आहेत. आता आम्ही त्यांना थोडंसं भेटूया काहीतरी खाल्लं नाही. आता रात्रीचे वाजले 11:15 आणि सगळे दुकानं बंद आहेत. आता आम्ही मेडिकलमध्ये चिप्स आहेत ते ग्रीन वाले. कुठे चिप्स आहेत. चलो मिल गया. चिप्स खायचे आम्हाला जे चिप्स खायचे होते झेप्टो वरून ते इथे आम्हाला भेटता येते. सो मेडिकल मधून आपण घेऊया. मला चोकोबार आहे. हे बघा हवे लोक. आणि आमच्यावरती बिल फाडता येते पण हा मला ऑप्शन येते. अरे बोल ना बावला. शी तुझी फालतूगिरी करते. पेरू घेतला नाही का. तू 2 पिणार आहेस का. मग नाही तुला एक घेतलं. मग झाले ना. किती झाले. 30 ना. 30 और 40. तोच मग पार्टी कशी वाटते. आम्ही गरीबाची पार्टी करतोय. एक चिप्सचं पॅकेट, पेपर बोट, ते नाही का आईस्क्रीम. स्कूल संपल्यावर पार्टी द्यायची. हे ना आम्ही पहिले पार्क मध्ये अशा पार्ट्या करायचो.